भिक्खू आनंद यांची कशा प्रकारे योगदान आहे या ठिकाणी आपण ऐकणार आहोत। तर महाप्रजापती गौतमी यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना धम्मदीक्षा। तर एकदा भगवान बुद्ध जे आहेत ते कपिलवस्तूला भेट देण्यासाठी गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी गेले असताना शाक्य पुरुषाप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघामध्ये घेण्यासाठी उत्सुकता वाढलेली होती। ज्याप्रमाणे शाक्य संघातील पुरुष जे आहे ते म्हणजे संघामध्ये जात होते, त्याप्रमाणे स्त्रियांना देखील संघामध्ये जाण्याची उत्सुकता होती। अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते। महाप्रजापती गौतमी आहे तिच्याकडे नेतृत्व होते आणि ज्यावेळी भगवान बुद्ध शाक्यासह जे नुग्रोधामात राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाले, आता तिची आई जी आहे ती त्या ठिकाणी गेली आणि जाऊन म्हणाले, भगवान तथागतांनी सांगितलेल्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवजा देऊन त्यांना संघात प्रवेश देण्याची अनुज्ञा दिली, म्हणजे आज्ञा दिली तर खूप चांगलं होईल असं कोण म्हणाले? महाप्रजापती गौतमी। आणि असं जेव्हा महाप्रजापती गौतमी म्हणाले तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की नको गौतमी नको, असा विचार तुझ्या मनामध्ये येऊ नकोस। मग ती पहिल्यांदा म्हणाली की महिलांना त्या संघामध्ये प्रवेश दिला पाहिजे। पुन्हा तशाच प्रकारे दुसऱ्यांदा सुद्धा म्हणाली आणि तिसऱ्यांदा सुद्धा तशाच प्रकारे जे आहे ते महाप्रजापती गौतमीने जे आहे ते तथागत बुद्धांना विनंती केली आणि दोन्ही वेळा बुद्धाने तिला तेच उत्तर दिले आणि त्यानंतर ते निघून गेले। महाप्रजापती गौतमी निघून गेले आणि निघून तर गेलेच, पण त्या ठिकाणी निराश दुःखी आणि झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि रडत रडत काय केली, ती वापस गेली आणि वापस गेल्यानंतर पुढचा जो प्रवास होता, पुढचा प्रवासाकरता भगवंतांनी जे कपिलवस्तू सोडल्यानंतर महाप्रजापती आणि शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या। भगवान सोडल्यानंतर सगळ्या स्त्रिया एकत्र बसल्या आणि आपल्याला संघ प्रवेशाची विनंती व भगवंतांनी त्या विनंतीला दिला नकार ह्या दोन्ही विषयावर चर्चा करू लागल्या। त्यांनी कशा प्रकारे त्यांना विनंती केली आणि भगवान बुद्धांनी कशा प्रकारे नकार दिला याच्यावर काय करू सगळ्याजणी आता त्या ठिकाणी विचार करू लागल्या आणि भगवंतांचा नकार अंतिम आहे। त्यांना वाटलं एकदा भगवान बुद्ध बोलले की ते पुन्हा काही त्याच्यावर म्हणजे एकदा नकार दिला की ते काही होकार भरत नाही आणि म्हणून त्यांनी नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या। त्यांना वाटलं की भगवान बुद्धांनी कसा काय नकार दिला आणि यापुढे जाऊन परिवर्जकेचा स्वतःच वेश धारण करून भगवंतासमोर उभे राहण्याचे आणि आपण अगोदरच प्रवजा घेतली असल्याचे भगवंताचा निर्णय आणून देण्याचे ठरवले। ते काय म्हणाल्या की बाबा आपण काय करू, आपण जे आहे ते मुंडन आपणच करू, आपणच अंगावर चिवर घेऊन आणि भगवान बुद्धापुढे जाऊन बसू आणि मग त्यानुसार काय केलं, महाप्रजापती गौतमीने काय केले, मुंडन केले स्वतःचे आणि पीत वस्त्र धारण केले। पीत वस्त्र म्हणजे जे काशाय वस्त्र होते ते धारण केले आणि सर्व शाक्य कुळामध्ये जेवढ्या अनेक स्त्रिया होत्या त्या सर्व स्त्रिया भगवंतांना भेटण्यासाठी निघालेल्या आहेत आता आणि निघाल्या आणि भगवंतांनी त्यावेळी वैशाली जे आहे ते महावनातील कुटागार भवनामध्ये भगवान बुद्ध त्या ठिकाणी वास्तव्यासाठी होते आणि महाप्रजापती गौतमी आपल्या सोबतीसह हळूहळू कुठे निघाले, आता वैशालीला निघालेली आहे आणि वैशालीला पोहोचले आणि त्या ठिकाणी जे आहे ती धुळीने माखलेल्या सुजलेल्या पायाने ते कुटागारच्या सभागृहात आले। ते काही लहान ठिकाण होतं का, बुद्ध जे आहेत आता अंदाजे किती वर्ष झालं असेल त्यांना, एक 5 वर्षाचा कार्यकाल तरी त्या ठिकाणी गेलेला असेल, म्हणजे ज्यांना बोधी सम्यक संबोधी प्राप्त होईल, कारण ते इथून बराचसा काळ 4-5 वर्षाचा त्या ठिकाणी कार्यकाळ गेलेला आहे। म्हणजे तथागत बुद्धांना वयाच्या
35व्या वर्षी सम्यक संबोधी प्राप्त झाली. जवळजवळ 40 वर्ष आता त्यांचं या ठिकाणी झालेलं असेल. यांचं 40 वर्ष झालेलं आहे म्हणजे महाप्रजापती गौतमीचं जवळजवळ 60-65च्या वर वय असेल. अशा असताना सुद्धा ते काय केले की महाप्रजापती गौतमी आणि सगळ्या स्त्रिया काय झाल्या, त्यांचे पाय सुजले होते आणि त्यावेळेस काही नव्हतं. आणि त्या ठिकाणी आल्या आणि तथागत ज्या ठिकाणी वास्तव्याला होते असताना तिने जी विनंती केली होती तशी पुन्हा तीच विनंती केली की तथागत, ज्या आम्ही स्त्रिया आहेत आम्हाला स्त्रियाला सुद्धा काय करा, तुम्ही भिक्खुनी संघामध्ये सामील करून घ्या. आणि भगवान बुद्धाने पुन्हा तशाच प्रकारचं उत्तर दिलं की गौतमी नको, गौतमी नको. आणि अशा प्रकारे आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यानंतर महाप्रजापती गौतमी मागे फिरून सभागृहाच्या ज्या ठिकाणी प्रवेशद्वार होता त्या ठिकाणी जाऊन उभी राहिली आणि काय करावे तिला सुचलं. तिला काही कळलं काय केलं पाहिजे. आम्ही तिथून आलो तरी हे काही तयार होईनात आणि उभी राहिली. आणि उभी राहत असतानाच येत असलेल्या आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले. भगवान बुद्धाकडे तेव्हा आनंद नव्हते, आनंद बाहेर आले आणि ते त्या ठिकाणी आनंदाने पाहिलं आणि ओळखलं. आणि तेव्हा त्यांनी महाप्रजापतीला विचारले की सुजलेल्या आणि धुळीने माखलेल्या पायाने प्रवेशद्वाराच बाहेर अशी दुःखाने रडत आणि आसूर का ढाळीत आहात तुम्ही, अशी अश्रुढाळीत का उभी आहेस, असं त्या ठिकाणी म्हणते आनंद विचारतात. कारण आनंद ग्रहत्याग करून भगवंताचा धम्म विनय यांचा स्वीकार करून गृहीत जीवन जगण्यासाठी अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीत, हे महाप्रजापती म्हणाले. महाप्रजापती गौतमी माय काय म्हणाले की हे आनंद, जे भगवान बुद्ध आहेत ते स्त्रियांना जे आहेत ते ग्रहत्याग करून तथागताचा धम्म विनय यांचा स्वीकार म्हणजे तथागत बुद्धांचा जो धम्म आहे आणि तथागत बुद्धांचा दिलेला विनय आहे यांचा स्वीकार करून आम्हाला सुद्धा ग्रहीत जीवन जगण्यासाठी तथागत बुद्ध परवानगी देत नाही आहे. असं म्हटल्यानंतर स्थविर आनंद ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी गेले आणि जाऊन त्यांनी तथागतास अभिवादन केले. आणि एका बाजूला बसल्यावर ते भगवान बुद्धाला म्हणाले की पहा भगवान, महाप्रजापती गौतमी जी आहे ते आपल्या दाराजवळ उभी आहे, तिचे पाय सुजलेले आहेत. पाय सुजलेले तर आहेतच, पण धूळ पायावर बसलेले आहेत, ते त्या धुळीने माखलेले आहेत. आणि तेवढंच नसताना ते दुःखी कष्टी होऊन रडत आसूराईचे कारण ढाळत आहे. कारण ग्रहत्याग करून आणि भगवंताचा धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून ती ग्रहीत जीवन जगण्यासाठी जी भगवान बुद्धाकडून परवानगी मागत आहे. आणि भगवान जे आहे ते स्त्रियांना धम्मदीक्षा देत नाही. म्हणून भगवंत तिच्या इच्छेप्रमाणे जर आपण स्त्रियांना भिक्खुनी होण्याची जर परवानगी दिली तर खूप चांगलं होईल. अशी आज्ञा दिली तर खूप चांगलं होईल. आणि एवढंच नाही तर भगवान भंते आनंद म्हणाले की अहो, जी महाप्रजापती गौतमी आहे त्या महाप्रजापती गौतमी तुमची मावशी पण आहे. आणि मावशी तर आहेच, पण जेव्हा तुमची आई वारली महामाया, आणि त्यावेळेस काय केलं, तुमचं तिने एका दाईप्रमाणे जे आहे दाईच्या नाताने तथागताचे काय केले, सिद्धार्थ गौतमाचे पालन पोषण देखील केले. आणि एवढंच नाही तर तुम्हाला दूध सुद्धा पाजले, दूध दिले आणि तथागताच्या मातेच्या मृत्यूनंतर त्यांना अंगावर पाजले. याप्रमाणे तिची आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही काय. हे म्हणाले की बाबा तुम्हाला काय कमी केलं, तुमच्या आईच्या नंतर तिनं दूध पाजलं आणि सगळं तिनं आईच्या नंतर मावशीच्या नंतर जी माय होण्याचं सुद्धा जे आहे, आई होण्याचं जे कर्तव्य तिनं पार पाडलेलं आहे, कर्तव्य पार पडलं आहे. म्हणून हे भगवान संसार त्याग करून ग्रहहीन जीवन जगण्याची आणि तथागताने सांगितलेला धम्म आणि विनय पाळण्याची आपण स्त्रियांना जे आहे महिलांना परवानगी देणे योग्य राहील. काय म्हणाले ते,
असं एवढी सेवा केली, सगळं केल्यावर तिच्यात कुठं कमतरता राहिली का? म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे की तुमचा जो धम्म आहे आणि जे विनय आहे ते विनय पाळण्याची काय केलं पाहिजे, महिलांना तुम्ही परवानगी दिली पाहिजे. त्यावेळेस सुद्धा भगवान म्हणाले नको आनंदा नको, स्त्रियांना तसे करण्याची सहमती देणे योग्य नाही. नंतर आनंदाने दुसऱ्यांदा सुद्धा आणि तिसऱ्यांदा सुद्धा तशाच प्रकारे विनंती केली, तीच विनंती केली. आता तथागत बुद्धाने तशाच प्रकारे तेच उत्तर दिले की आनंदा, स्त्रियांना धम्मदीक्षा देणे योग्य नाही, योग्य नाही. नंतर मात्र स्थविर आनंदाने तथागताला विचारले. आता मात्र स्थविर आनंद काय झाले, आता आले विचारायला, बरोबर विचारले की स्त्रियांना प्रवर्जा घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही, याचे कारण काय सांगा. आता म्हणजे बा एवढी वेळेस तुम्हाला म्हणायलो आम्ही, महाप्रजापती गौतमी सुद्धा म्हणायली, मी सुद्धा तुम्हाला विनंती करायलो, तर आता मात्र मला काय झालं पाहिजे, मला त्याचं कारण कळालं पाहिजे, नेमकं कारण काय आहे. मग तुम्ही असं समजता का स्त्रिया जे आहेत ते शूद्र आणि अस्वच्छ हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही. ज्याप्रमाणे तुम्ही जी वर्णव्यवस्था आहे त्या वर्णव्यवस्थेनुसार मानता काय, म्हणजे वर्णव्यवस्थेमध्ये काय होतं, शिक्षणासाठी शूद्रांना प्रवेशबंदी होती, शूद्रांना तर प्रवेशबंदी होतीच, पण ब्राह्मणाच्या स्त्रियांना सुद्धा शिक्षणाची प्रवेशबंदी होती, म्हणजे शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं. मग बुद्ध त्या ठिकाणी आनंद म्हणाले की तुम्ही तसं मानता काय, काय तुम्ही स्त्रियांना अपवित्र मानता काय, अस्वच्छ मानता काय आणि हीन दर्जाचे मानता काय. असं असल्यामुळे तुम्हाला वाटते का त्यांना मोक्ष मिळू शकत नाही, असे ब्राह्मण मानतात. हे भगवंताला माहीत आहे, म्हणून ते शूद्र आणि स्त्रियांना यांना प्रवर्जा देऊ शकत नाही, देत नाहीत. तथागताचे मत जे आहे ते ब्राह्मणाप्रमाणेच आहे का. आता मात्र बनते आनंद त्यांना विचारायला, अहो ज्याप्रमाणे ब्राह्मण लोकांचे म्हणणं आहे त्याचप्रमाणे तुमचे म्हणणे आहे का. मग ब्राह्मणाप्रमाणेच शूद्रांना देखील प्रवर्जा घेऊन संघप्रवेश करण्यास तथागतांनी सहमती दिली नाही काय. भगवंत स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचे कारण काय आहे. आता त्या ठिकाणी जे आहे ते भिक्खू आनंद भगवान बुद्धांना विचारत आहेत आणि पुढं बोलत आहेत की तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय याचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत काय. असे तथागतांना वाटते काय, म्हणजे तथागत बुद्धांना असं वाटते की बा स्त्रिया जे आहेत ते तथागताचा धम्म जाणल्यानंतर जे आहे ते निर्वाण प्राप्त करू शकत नाहीत काय, म्हणजे जीवनमुक्त होऊ शकत नाहीत काय, आपल्या शरीरामधले विकार काढू शकत नाहीत काय, असं तथागत बुद्धांना वाटते काय. मग त्यावेळेस तथागत बुद्ध म्हणाले, आनंदा असा गैरसमज करून घेऊ नकोस, असा गैरसमज करून घेऊ नकोस. स्त्रिया निब्बाणापर्यंत पोहोचण्यास पुरुष इतक्याच स्त्रिया सुद्धा समर्थ आहेत. आता भगवान बुद्ध सांगू लागले की बा जेवढा मनुष्य ज्याप्रमाणे निर्वाण प्राप्त करू शकतो त्याचप्रमाणे स्त्रिया सुद्धा निर्वाण प्राप्त करू शकतात. त्याच्यामध्ये समर्थता आहे, तेवढ्यामध्ये ते सशक्त आहेत, असे माझे मत आहे. आनंदा माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. स्त्री पुरुषातील विषमतेच्या तत्वावर मी ठोस करता नाही. आता भगवान म्हणतात की बा मी स्त्री आणि पुरुषामध्ये विषमता मानणारा मी नाही, मी स्त्री आणि पुरुष हा समान मानणारा आहे. मी कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये विषमता मानत नाही आणि विषमतेवर आधारलेला नाही, तो व्यवहारिक कारणावर आधारलेला आहे. ते काय म्हणतो बा मी स्त्री आणि पुरुषामध्ये भेदभाव करत नाही, विषमता करत नाही, पण काही व्यवहारिक गोष्टी आहेत, त्या व्यवहारिक गोष्टीमुळे मी जे आहे तेच स्त्रियांना अजय धम्मदीक्षा देत नाही, असं तथागत बुद्ध ते भलते आनंदाला सांगू लागले. मग पुन्हा आनंद म्हणतात की भगवान मला खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झालेला आहे. त्यांना अगोदर काय वाटलं की तथागत बुद्ध जे आहेत ते स्त्रियांना शूद्र समजतात, अस्वच्छ समजतात आणि त्यामुळे ते निर्वाण प्राप्त करू शकत नाहीत,
असं ते वाटत होतं. म्हणून आता मात्र तथागत बुद्धांनी त्यांचा जो पहिला गैरसमज होता की स्त्री आणि पुरुषामध्ये तथागत बुद्ध असमान मानतात काय, पण तथागत बुद्ध म्हणाले की बा काही व्यावहारिक दृष्टिकोन आहेत, काही व्यावहारिक कारण आहेत. आपण जेव्हा जीवन जगत असताना काही व्यावहारिक कारणं आहेत, या व्यावहारिक कारणांमुळे नको म्हणता आहे मी. आता सांगितल्यानंतर जे भंते आनंदांना आनंद झाला, परंतु व्यावहारिक अडचणीमुळे भगवंतांनी तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे काय. मग पुन्हा ते भंते आनंदाने मग हे जे व्यावहारिक कारण असेल तर याच्यामुळे तुम्ही त्यांना धम्मदीक्षा नाही दिली पाहिजे, हे कारण आहे काय, असं केलंच पाहिजे का. या कृत्यामुळे धम्माचा कमीपणा येणार नाही काय, आणि स्त्री पुरुषामध्ये असमानतेच्या निंदेला तो पात्र ठरणार नाही. तुम्ही जरी म्हणत असल्या की स्त्री पुरुषांना मी समान मानतो, पण जर तुम्ही स्त्रियांना धर्मामध्ये दीक्षित करत नसाल तर मग काय होईल, ते असमानताच होईल ना. तुम्ही म्हणायला समान मानतो, पण तुम्ही जर दीक्षा देत नसाल तर असमानताच झाली. म्हणून जे आहे ते भगवंतांना ज्यांची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणीतून पार पाडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाहीत काय. भगवान म्हणते अजिबात तुम्हाला ज्या काही व्यावहारिक गोष्टीमध्ये अडचणी वाटतात, मग भगवान बुद्धाला अडचण काय वाटली, बाबा उद्या चलून जे आहे ते भिक्खू आणि भिक्खूनी एकत्र राहतील, धम्माला ग्लानी लागेल, व्यावहारिक गोष्ट आहे ना. ते तथागत बुद्धांना काही गोष्टी कळाल्या. एखादी तरुणी जर धर्मामध्ये आली, एखादा तरुण भिक्षू असेल तर मग धम्माला ग्लानी लागेल. तथागत बुद्धांनी पाहिलं होतं ना की अगोदरचे जे ऋषीमुनी होते ते कसे स्त्रियांच्या जे आहे ते रूपाला भाळून धम्माला ग्लानी, त्यांच्या धर्माची ग्लानी लागली होती. मग अशा प्रकारे जे व्यावहारिक काही गोष्टी आहेत ते मग म्हणते आनंद म्हणतात किंवा अशा व्यावहारिक गोष्टी कळाल्या मला, मग तुम्ही काही नियम लावा ना, त्याबद्दल तुम्ही नियम लावा. म्हणून भगवान बुद्धांनी काय केलं, नियम कोणते वाढवले ते आपण ऐकू. तर ते म्हणाले मग काही नियम या व्यावहारिक गोष्टीतून अडचणीतून दूर बाहेर पडण्यासाठी भगवंतांना काही नियम करता येणार नाहीत काय. मग भगवान बुद्ध म्हणाले ठीक आहे आनंदा, माझा धर्म आणि विनय याचे पालन करून परिवर्जा घेण्याची जे आज्ञा जी आहे स्त्रियांना दिलीच पाहिजे, असा जर महाप्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर मी त्यांना संमती देतो. काय केलं, जर असा आग्रह असेल तर त्या ठिकाणी मी सहमती देतो, पण 8 अटीवर मी तो सहमती देतो. तथागत बुद्धांनी त्या 8 अटी मानल्या आणि ते मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वतः घ्यावी, तोच तिचा संघ प्रवेश प्रारंभ ठरेल. भगवान तर काय म्हणाले, मी देतो परवानगी, पण जी महाप्रजापती गौतमी माझ्याकडे आलेली आहे तर हे जे काही 8 नियम असतील, 8 विनय असतील, तर हे पालन करण्याची जबाबदारी काय असेल, म्हणजे सगळ्या त्या भिक्खुनी संघाला सांगायची जबाबदारी महाप्रजापती गौतमीची असेल. आणि असं ठरल्याबरोबर काय होईल, त्या ठिकाणी महाप्रजापती गौतमीचा संघ प्रवेश ठरेल. आणि नंतर तथागतांना या 8 मुख्य नियमाचे ज्ञान करून घेतल्यानंतर, म्हणजे तथागत बुद्धाकडून ह्या मुख्य 8 नियमाचे ज्ञान करून घेतल्यानंतर स्थविर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेले आणि गेल्यानंतर तथागताचे सर्व म्हणणे त्याने तिला सांगितले. आणि त्या ठिकाणी जे म्हणते आनंद अलंकार प्रिय कुमार किंवा कुमारिका ज्याप्रमाणे स्नानानंतर कमल पुष्पाच्या, जाईच्या पुष्पाच्या किंवा स्मित मुस्तक पुष्पाच्या मालेचा दोन्ही हाताने स्वीकार करेल आणि ते आपल्या शिरावर धारण करेल, त्याचप्रमाणे त्या 8 मुख्य नियमांचा मी स्वीकार करत आहे आणि मी माझ्या आयुष्यात या नियमाचा कधीही भंग करणार नाही, अशी महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणालेली आहे. तथागत बुद्धाने जे काही नियम सांगितले त्याचा कशाप्रमाणे स्वीकार करेल, तशा प्रकारे स्वीकार करेल. आणि नंतर स्थविर आनंद तथागताकडे परत गेले आणि त्यांना वंदन करून ते म्हणाले की त्यांच्या बाजूला बसले. आणि बसल्यानंतर स्थविर आनंद तथागतास म्हणाले की भगवान, आपण जे काय मुख्य 8 नियम सांगितलेले आहेत ते नियम पालन करण्याची जी जबाबदारी आहे ते महाप्रजापती गौतमीने स्वीकारले आहे. म्हणून तिने उपसंपदाय
घेतली आहे, संघ प्रवेश केला आहे असे मानावे. म्हणा साधू साधू साधू. आता म्हणते आनंदाच्या विनंतीला जे आहे ते मान मिळालाय. कदाचित जर समजा त्यावेळेस जर स्त्रियांना प्रवेश मिळाला नसता, आतापर्यंत मिळाला असता काय कोणाला माहित. स्त्रियांना प्रवेश मिळाल्यानंतर सुद्धा बरेचसे वर्ष स्त्रिया ह्या भिक्खुनी संघामध्ये नव्हत्या. त्या एका भिक्खुनी पुन्हा भिक्खुनी भ्रमण संघ काढल्यानंतर पुन्हा बरेचशे वर्षानंतर भिक्खुनीला जे आहे ते संघामध्ये भिक्खुनी संघ निर्माण झाला. हातगावचे बंदी जे त्यांनी तो भिक्खुनी भ्रमण संघ निर्माण केला. तर अशा प्रकारे जे आहे ते महाप्रजापती गौतमीची आता काय झाली, उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या 500 शाक्य स्त्रियांनाही त्याच वेळा दीक्षा देण्यात आली. आणि त्याप्रमाणे दीक्षा मिळाल्यानंतर महाप्रजापती भगवंतासमोर आली आणि अर्पण त्यांना अभिवादन करून एका बाजूला उभी राहिली आणि तथागताने तिला धम्म आणि विनय यांचा उपदेश दिला. नंतर धम्म आणि विनय म्हणजे भिक्खूसाठी 227 नियम आणि भिक्खुनीसाठी 311 नियम, हे सगळे नियम सांगितले गेले. इतर 500 भिक्खुनींना तथागतांचा एक शिष्य नंदक यांनी उपदेश दिला. आणि महाप्रजापती गौतमी बरोबरच ज्या शाक्य स्त्रिया भिक्खुनी झाल्या होत्या त्यात यशोधरा सुद्धा होते. तिच्या संघप्रवेशानंतर बद्दा कात्यायना म्हणून ओळखली जाऊ लागली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा सिद्धार्थ गौतमाने हे जे पीत वस्त्र म्हणजे धारण केले होते, काश्य वस्त्र धारण केले होते, त्याच वेळेस तिकडे सुद्धा हे माता यशोधराने काय केले होते, आपले केस वेपन केलेले होते, केस पूर्णपणे काढून टाकले होते. ती सुद्धा त्या ठिकाणी जे आहे ते एका भिक्खुनीचं जीवन जगू लागली. तेव्हापासून ती तशा प्रकारचे जीवन जगू लागली. आणि जेव्हा ह्या शाक्य आणि कोल्ह्यांचं हा जो प्रसंग झाला होता, प्रसंग झाल्यानंतर जेव्हा ती हे सिद्धार्थ गौतम घरी गेले होते, तर त्यावेळेस ती म्हणाली होती की तिला सगळी वार्ता कळालेली होती. आणि त्याच वेळेस म्हणाली होती की तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो योग्य घेतलेला आहे. तुम्ही जर जगाच्या कल्याणासाठी जात असाल तर मी तुम्हाला जाण्याची सहमती देऊन टाकते. आणि तुमच्या जागी जर मी असते तर मी सुद्धा हेच केलं असतं. म्हणून ते जे म्हणजे महापुरुष म्हणा किंवा हे जे असे वेगळे व्यक्तिमत्व राहतात त्यांचं तशा प्रकारे कार्य असतं. त्याच्यानंतर जेव्हा सिद्धार्थ गौतम म्हणजे बुद्ध झाल्यानंतर घरी जातात तेव्हा सुद्धा ते जे अशा प्रकारे जे आहेत तथागत बुद्धांना म्हणजे यानेच म्हणजे त्यांनी योग्य केलं अशा भावना तिच्या मनामध्ये असते. तर या ठिकाणी जे आहे ते महाप्रजापती गौतमीची धम्मदीक्षा झालेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत चांडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा.